तुळ राशीच्या व्यक्तींनो, जानेवारी 2026 हा महिना तुमच्यासाठी असा नशीब बदलणारा नाहीये, पण निर्णय बदलणारा नक्कीच आहे. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही असं फार गोड भाकीत सांगणार नाहीये किंवा कोणती भीती दाखवायची पण नाहीये. कारण की पाराशरी वैदिक ज्योतिष स्पष्ट काय सांगतं, ते सांगतं की जेव्हा तुमचा राशी स्वामी शुक्र धनु राशीत जातो, जेव्हा गुरु वक्री होऊन तुमच्या भाग्य भावात आत्ममंथन निर्माण करतो आणि जेव्हा शनी 6व्या भावात जबाबदारीचा भार वाढवतो ना, तेव्हा प्रश्न असा नसतो की काय होईल? प्रश्न असा असतो की मी निर्णय कधी घेणार? तुळ राशीचा खरा संघर्ष या महिन्यात लोकांशी नाहीये, परिस्थितीशी पण नाही, तर तो स्वतःच्या मनात चाललेल्या समतोलाशी आहे. तुम्ही सगळ्यांसाठी योग्य निर्णय घेता, पण स्वतःसाठी थांबता. आणि म्हणूनच मित्रांनो, जानेवारी 2026 हा महिना तुळ राशीसाठी एक संतुलन शोधण्याचा नाहीये, तर संतुलन निश्चित करण्याचा आहे. बॅलन्स डिफाईन करण्याचा आहे. आणि आजचं हे विश्लेषण म्हणूनच मला असं भावनेवर आधारित ठेवायचं नाहीये किंवा अनुमानावर पण आधारित ठेवायचं नाहीये. तर हे विश्लेषण मला ग्रहस्थितीनुसार पाराशरी वैदिक ज्योतिषातील योग, ग्रहस्थिती आणि नियमांवरती थोडं आधारित ठेवायचं आहे. आणि जर तुम्ही सुद्धा तुळ राशीच्या व्यक्ती असाल ना, तर पुढील काही मिनिटे तुम्ही फक्त ऐकू नका, स्वतःकडे पहा. कारण की या महिन्यात ग्रह एकच गोष्ट विचारतात, ती म्हणजे तुम्ही सगळ्यांना न्याय देत राहणार की शेवटी स्वतःलाही न्याय देणार? हा प्रश्न ग्रह तुम्हाला विचारत राहतील. मित्रांनो, धनु राशीमध्ये 4 ग्रह असतील. 15 जानेवारी नंतर रवी सुद्धा मकर राशीमध्ये प्रवेश करेल आणि तुळ राशीसाठी सध्याचा जो ग्रह योग आहे तो पराक्रम स्थानामध्ये झालेला आहे. तुळ राशीच्या पराक्रम स्थानामध्ये हे सर्व ग्रह योग, त्याच्यामध्ये रवी, शुक्र, मंगळ हे अत्यंत चांगला योग तयार करतात. पाराशरी ज्योतिष काय सांगतं, जेव्हा भाग्य भावाचा स्वामी म्हणजे तो धर्मकारक आणि 10व्या भावाचा स्वामी म्हणजे तो कर्मकारक हे एकमेकांशी संबंध ठेवतात, म्हणजे तो संबंध युतीने असेल किंवा दृष्टीने असेल किंवा एकाच राशीमध्ये ते असतील, तेव्हा धर्म कर्म अधिपती योग तयार होतो. आणि मग तुला राशीसाठी जानेवारी 2026 मध्ये स्थिती कशी असेल? तुळ राशीसाठी भाग्य भावाचा स्वामी बुध आहे आणि दशम भावाचा स्वामी चंद्र आहे. बुध धनु राशीत आहे, म्हणजेच धर्माशी संबंधित असलेली ती रास आहे. सूर्य, शुक्र, मंगळ ते याच राशीत असतील. धनुरास ह्याला आम्ही कोदंड रास म्हणतो आणि कोदंड हे श्रीरामाच्या धनुष्याचं नाव म्हटलं जातं. कामात योग्य तेच करायचं ही मानसिकता तुमची वाढत जाईल. नोकरी असेल किंवा कार्यक्षेत्र असेल ना, तिथे नैतिक प्रश्न, निर्णय किंवा भूमिका ठरवण्याचा हा काळ असणार आहे जानेवारी 2026. फक्त पैसा किंवा तुमचं पद नव्हे, तर योग्यता तुम्हाला महत्वाची वाटेल. म्हणूनच मित्रांनो, हा महिना जो आहे ना, हा बॅलन्स शोधण्याचा नाहीये, हा बॅलन्स डिफाईन करण्याचा आहे, म्हणजे संतुलन निश्चित करण्याचा आहे. हा योग मित्रांनो पूर्ण फल देत नाही, पण मानसिक पातळीवर तो सक्रिय आहे आणि तो झालेलाही आहे. बुध शुक्राची युती जी असते ना, ती एक राजयोगी प्रभावच असते. त्याला काही ठिकाणी लक्ष्मीनारायण योग असंही म्हटलं जातं. पाराशरीमध्ये काय सांगतात की जेव्हा बुध आणि शुक्र एकत्र येतात किंवा ते एकाच राशीत प्रभावी असतात ना, तेव्हा तो एक बौद्धिक राजयोगही मानला जातो. विशेषतः संवाद असेल, निर्णय असेल किंवा काही आर्ट असतील, कला असतील ना, त्यामध्ये हा योग तुम्हाला नक्कीच मदत करतो. आणि आपल्या राशीचा स्वामी शुक्र आहे, तर बुध आणि शुक्र दोघेही धनु राशीमध्ये आहेत. ठीक आहे, मग ह्याचं फलित काय असू शकतं? निर्णय घेताना तुम्हाला सौंदर्य, न्याय, नीती यांचा विचार करावा लागेल. तो किंबहुना तुमच्याकडून होईल सुद्धा. लोकांना दुखवू नये म्हणून निर्णय लांबवणं जाईल तुमच्याकडून. डिप्लोमसी वाढते, पण डायरेक्टनेस कमी होत असतो, स्पष्टपणा आणि थेटपणा कमी होतो. म्हणूनच काय म्हटलं मी की तुम्ही निर्णय घेत नाही असं नाही, तुम्ही सगळ्यांना न्याय द्यायचा प्रयत्न करता. आणि हा योग जो असतो ना, तो तुळ राशीचा मूळ स्वभाव स्वच्छ करतो, म्हणजे अँप्लिफाय करतो तो. पाराशरी शास्त्र काय सांगतं की गुरु वक्री झाला की बाहेरचा मार्गदर्शन प्रभाव कमी होतो आणि अंतर्मुख विचार हा वाढत जात असतो. निर्णय उशिरा होतात. मग ह्याच्यामध्ये स्थिती कशी असते? मिथुन राशीमध्ये गुरु वक्री आहे, तो तुळ राशीपासून 9व्या भावात आहे. मग याचं पाराशरीनुसार
फळ काय असेल आणि तुम्हाला प्रश्न काय पडतील की मी योग्य मार्गावर आहे का, असा प्रश्न पडेल ना तुम्हाला. आधीचे निर्णय तुम्हाला पुन्हा तपासण्याची सवय तर आहेच. मग त्याच्यामध्ये काय होतं, तुलना करण्याची वृत्ती वाढते आणि मग तिथं तुमचा आत्मविश्वास थोडा हेलकावी खातो. म्हणूनच मित्रांनो, हा महिना जो आहे तो वेट अँड वॉच साठी नाही, असं तुम्हाला ठाम सांगावं लागतं. आता शनी काय करतो, ठीक आहे, दुःख भाव संयोग करून देतो. कारण की शनी सध्या तुमच्या षष्ठम भावातून गोचर करतोय आणि जेव्हा शनी 6, 8 किंवा 12 भावातून गोचर करतो ना, तेव्हा न कळत मानसिक ताण येतो, जबाबदारी वाढते आणि अचानकच कामाचा भार वाढतो. आता हे वेगवेगळ्या पत्रिकांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने लागू होतं. काही जणांना अचानक कामाचा भार वाढू शकतो आणि मीन राशीतला शनी काय आहे, तो तूळ राशीपासून षष्ठम भावात आहे आणि त्या षष्ठम भावात असलेल्या जी शनी आहे त्यांची दृष्टी अष्टम भावावर येते, व्यय भावावर येते आणि तृतीय भावावर पण येते. मग हा षष्ठम भावातला शनी काय करतो, कामात दबाव आणतो, पण काम जाण्याचा धोका नाही. थोडे टार्गेट्स तुमच्याकडून वाढले जातात. मन थकलेलं आहे पण शरीर ठीक आहे तुमचं. शिस्त पाळली तर काय होईल, विजय होईल आणि दुर्लक्ष केल्यात मग तुमचा फार स्ट्रेस वाढेल. हा योग मित्रांनो संघर्ष देतो पण त्याचबरोबर सामर्थ्यही देत असतो. त्याचबरोबर मित्रांनो, पुढील महिन्यात राहूचंही पंचम भावातून गोचर चालू आहे आणि राहू बरोबर झालेले त्रिकोण आणि केंद्र योग जे आहेत ना, ते सुद्धा तुमची परिस्थिती बदलतात. राहू पंचम भावात असेल तर पाराशरी काय सांगतं, भविष्याबद्दल थोडी अस्वस्थता जाणवत राहते. तुमच्या निर्णयावर थोडी शंका तुम्हाला कायम येत राहते. नेहमी तुम्हाला त्या निर्णय घेताना घालमेल झालेली वृत्ती तुम्हाला जाणवत राहते. कल्पनाशक्ती जास्त असते पण स्थैर्य कमी होतं तुमच्या विचारांमध्ये. आणि राहू सध्या कुंभ राशीमध्ये आहे, तो तुला राशीपासून 5व्या भावात आहे. त्याचं फलित असं आहे की माझा निर्णय चुकीचा ठरेल का, अशी शंका नेहमी तुमच्या मनात येत राहील. पुढच्या टप्प्याची तुम्हाला नेहमी भीती वाटत राहील, मग तो व्यवसाय असेल किंवा नोकरी असेल आणि त्यामुळे मग ओव्हर थिंकिंग वाढत राहते. म्हणूनच मित्रांनो, भविष्याच्या भीतीने वर्तमान बिघडवू देऊ नये असं मला वाटतं. चांगली गोष्ट अशी आहे की केतू लाभ भावातून गोचर करतोय पण तो थोडा अलिप्तपणा आणतो. पाराशरींचे विचार या बाबतीत कसे असतील की लाभ भावात केतू असेल ना, तर थोडं मित्र परिवारात अंतर असतं, जवळ असून पण दुरावे असतात, अपेक्षा पूर्ण न होणे अशा गोष्टी घडतात आणि तुमचं कुठंतरी नेटवर्क कमी होत चाललेलं आहे व्यवसायामध्ये, असं पण मधून अधून तुम्हाला शंका येत राहते. तर ही स्थिती कशी आहे, केतू सिंह राशीत आहे आणि तो तुळा राशीपासून 11वा भाव आहे. मग याचं फल असं असतं की काही लोक दूर जातात, मग ते व्यवसायाचे असतील किंवा नात्यातले असतील आणि जुने मित्र जे असतात ना, ते तितके तुम्हाला प्रतिसाद देत नाहीत किंवा मदत करायला उभारत नाहीत. पण याच्यामध्ये खोट्या अपेक्षा मित्रांनो गळून पडताना दिसून येतात. म्हणूनच हा मला ब्रेकअपचा काळ वाटत नाही, हा ट्रुथ टेलिंगचा काळ आहे. लाभस्थानातील केतू हा नेहमी तुम्हाला सत्य दाखवत राहतो. रवी आणि मंगळ यांचाही संयोग तयार होतो बरं का. हा एक उग्र कर्मयोग म्हणता येईल तुम्हाला. पाराशरीमध्ये सूर्य आणि मंगळ जर एकत्र असतील ना, तर कसं फलित सांगितलेलं आहे की तुम्हाला नेतृत्वाची गरज पण असते, पण तिथं संभाव्य असतात इगो क्लॅशेस. अहंकारामुळे काही क्लॅशेस वाढत जातात आणि हे व्यवसायामध्ये पण कधी कधी घडत असतं. म्हणून सूर्य आणि मंगळ हे धनुराशीत असले आणि ते तुला राशीपासून 3ऱ्या भावात जर असले की नाही, तर थोडंसं तुम्हाला नेटवर्किंग मध्ये किंवा व्यवसायातल्या पार्टनर बरोबर इगो क्लॅशेस होण्याची शक्यता असते. स्थिती काय असते, तुम्हाला त्यावेळेस बोलायची इच्छा असते पण समोरच्याचा प्रतिसाद जो असतो ना, तो अपेक्षेप्रमाणे येत नाही. त्यामुळे मग तुमचं फ्रस्ट्रेशन वाढत जातं आणि मग एखादी गोष्ट पेंडिंग असते ना, ती पेंडिंगच राहत असते. म्हणूनच मित्रांनो, ठीक आहे, जबाबदाऱ्या वाढतात पण तुमचे जो अधिकार असतो, तुमची ऑथॉरिटी असते ना, ती स्पष्ट नसते. तुला राशीच्या व्यक्तींनो, म्हणून जानेवारी 2026 मध्ये तुमच्यावर बुध आणि शुक्र योग जो आहे ना, तो न्यायप्रियता, डिप्लोमसी वाढवेल. वक्री गुरु तुम्हाला काय करतो, संभ्रम तयार करेल आणि एक आत्ममंथनासाठी वेगळाच मार्ग तुम्हाला काढून देईल. मनातल्या मनात तुम्ही स्वतःचं आत्ममंथन करताल. 6व्या भावातला शनी कामाचा ताण वाढवेल पण तुम्हाला स्थैर्य देईल. पंचम भावातील राहू जो आहे ना, तो तुम्हाला पुढच्या महिन्यात भविष्याची चिंता थोडी वाढवून देतो आणि लाभातील केतू हा नात्यांची गाळणी करून देतो. आणि हे मित्रांनो सगळे पाराशरींचे विचार आहेत, ते एकत्र येऊन तुम्हाला एकच स्पष्ट संदेश देतात. त्याचं संमिश्र फल असं आहे की हा काळ निर्णय चुकवण्याचा नाही आहे,
स्वतःचा निर्णय स्पष्ट करण्याचा आहे. आणि म्हणूनच संपूर्ण मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकच सांगत आलेलो आहे की समतोल म्हणजे सगळ्यांना खुश ठेवणं नाही. समतोल म्हणजे स्वतःला विसरणं थांबवणं. ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो अशा काही फारशा तुम्हाला भावनिक गोष्टी सांगितलेल्या नाहीत. पाराशरी वैदिक ज्योतिषावर आधारित जे काही माझ्या बुद्धीला जाणवतं, सुचतं, ते मी तुमच्या समोर स्पष्ट करून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या दृष्टिकोनातून तुम्ही चिंतन करा, विचार करा आणि मग आपले निर्णय ठरवा. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.